तर आज आपण बघणार आहोत टेन्स. टेन्सचे 3 प्रकार आहेत. एक प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. तर आपल्याला हे काळ शोधायला लागतात. आपण कुठल्या काळामध्ये बोलतो ते आपल्याला माहिती करायला लागतात. कधी कधी आपल्याला काही वाक्यरचना बोलायची पण आपण कुठल्या काळामध्ये बोलतो ते माहीत पडत नाही. एक वाक्य दाखवतो. मी बगीचामध्ये खेळतो. मी बगीचामध्ये खेळतो. की आपण मराठीची वाक्य कशी बनतात आणि आपल्याला त्यानुसार इंग्लिशची वाक्य बनवायची आहे. कारण आपल्याला मराठी आपण चांगला बोलतो पण इंग्लिशमध्ये ते वाक्य आपल्याला कन्वर्ट करता येत नाही. तर तेच बघूया. तर हे एक वाक्य मराठीमध्ये, ह्याला आपल्याला इंग्लिशमध्ये बनवायचं आहे. पण सध्या आपण एक फॉर्मॅट बघूया, नंतर याचा कॉलममध्ये आपण जाऊया. मी बगीचा म्हणजे, तर ह्याला काय म्हणतात मराठीमध्ये? नाम. ह्याला काय म्हणतात? नाम. आणि हा कोण आहे? क्रियापद. क्रियापद महत्त्वाचं हेच आहे. मी नाम. मीच्या जागी काय आला असता? मी तो येईल, तो बगीचामध्ये खेळतो, आम्ही बगीचामध्ये खेळतो, राम बगीचामध्ये खेळतो, श्याम बगीचामध्ये खेळतो, गीता बगीचामध्ये खेळते, दादा बगीचामध्ये खेळते. तर जे आहेत ते हे नाम. आणि काय करतात ते बगीचामध्ये जाऊन? तर खेळतात. म्हणून त्याला काय? क्रियापद म्हणतात. इथे काय करतात? मी बगीचामध्ये जाऊन नाचतो. नाचतो क्रियापद झालेलं असतं. म्हणजे कुठलं पण वाक्य घ्या तुम्ही. आम्ही चित्रपट म्हणजे सिनेमा. आम्ही चित्रपट बघतो. आम्ही चित्रपट बघतो. आम्ही चित्रपट बघतो म्हणजे काय? ह्याच्यामध्ये नाम कोण आहे? आम्ही. आम्ही जे आहे चित्रपट, आम्ही हे काय आहे? नाम आहे. आणि बघतो हे काय आहे? क्रियापद. काय केलं त्या लोकांनी? कुठली क्रिया केली? बघतो. तर ह्या ठिकाणी म्हणजे ह्याला म्हणायचं क्रियापद. हा आहे क्रियापद. क्रियापद. आणि हा कोण आहे? नाम. आता आपल्याला इंग्लिशमध्ये बनवायचं आहे. हीच वाक्य आपल्याला सर्व इंग्लिशमध्ये बनवायचे आहेत. पण आपल्याला एवढं माहिती पाहिजे की इंग्लिशमध्ये नामाला काय म्हणतात? तर आता आपण नाऊन. काय इंग्लिशमध्ये काय बोलायचं? नाऊन. नाऊन. आणि ह्याला काय म्हणायचं? वर्ब. ह्याला काय म्हणायचं? वर्ब. या ठिकाणी हे नाऊन आणि हे काय? वर्ब. कधी कधी क्रियापद पण ह्याला बोलतात. तर तुम्हाला मराठीमध्ये वाक्यरचना बघा. पहिला शब्द कोण येतो? नाऊन. आणि शेवटला कोण येतो? शेवटला क्रियापद. पहिला नाम, शेवटला क्रियापद. म्हणजे मराठीची वाक्यरचना पहिला नाम नंतर. तर इंग्लिशच्या वाक्यामध्ये तसं नाही. इंग्लिशमध्ये काय? मी. मीला काय राहणार? आय. आणि बगीचामध्ये असलेल्या गार्डन, इन गार्डन. आणि खेळतो काय राहणार? प्ले. तर हे वाक्य कसं चुकीचं वाटतं बघा. आय इन गार्डन प्ले असं होऊ शकत नाही. तर इंग्लिशचं वाक्य कसं असतं? तर इंग्लिशचं वाक्य आय प्ले इन गार्डन. म्हणजे मराठीच्या वाक्यामध्ये नाऊन पहिला येतो, व्हर्ब नंतर येतो. पण इंग्लिशच्या वाक्यामध्ये तसं नाही. हा आहे नाऊन आणि हा कोण आहे? व्हर्ब. म्हणजे इंग्लिशच्या वाक्यामध्ये नाऊन आणि व्हर्ब लगातार यायला पाहिजे. म्हणजे आता आपण एवढंच शिकलेलं आहे की मराठीच्या वाक्यामध्ये जर तुमचं नाम पहिला येतो, म्हणजे कुठले पण वाक्य घ्या. मी चित्रपट बघायला जातो, लास्टला बघणं येतं. मी सुट्टीमध्ये गावी जाणार आहे बघा लास्टला आला. नंतर आहे आज पाऊस पडणार आहे मागे आलेला आहे. तर असं काही पण जे वाक्य घेतलं आपण, जेवढ्या क्रिया करतो ते सर्व काय असतं? तर पहिलं आपल्याला मराठीमध्ये नामच बोलायला लागतो. तर आपल्याला इंग्लिशमध्ये सगळी वाक्य बनवायची आहेत. त्यामुळे तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं की नाऊन नंतर लगेच काय पाहिजे? वर्ब पाहिजे. वर्ब. आता मध्ये काय लिहायचं आहे ते आपण कॉलमनुसार तुम्हाला समजत जाईल. मग तुम्ही, कारण आता आपलं हे वाक्य मी बगीचामध्ये खेळतो वर्तमान काळ, मी बगीचामध्ये खेळलो भविष्यकाळ, मी बगीचामध्ये खेळेल हे काय होईल? भविष्यकाळामध्ये म्हणजे फ्युचर टेन्समध्ये होईल. तर आता हे कसं बनवायचं, काय करायचं ते आपण सगळं बघूया. कारण या काळांचे पण 4 प्रकार पडतात. हे 4 प्रकार पडतात, ह्याच्यासोबत 4 प्रकार पडतात, ह्याच्यासोबत 4 प्रकार पडतात. तर आपण हे फक्त आता एवढंच बघितलेलं. आता आपण बघूया कॉलममध्ये. तर आपण बघणार आहोत टेन्सचे या ठिकाणी टाईप प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स. आणि एक वाक्य पण लिहिलेलं आहे बघा इथे. मी आंबा खातो. पास्ट टेन्समध्ये खाल्ला, फ्युचर टेन्समध्ये खाणार. नंतर त्याची पण रूपं पडले. खातो, खात आहे, खाल्ला आहे, खात आलेला आहे. इथे पास्ट टेन्समध्ये बघा खाल्ला, खात होतो, खाल्ला होता, खात आलेला होता. आणि इथे फ्युचर टेन्समध्ये बघा खाणार, खात असेल, खाल्लेला असेल, खात आलेला असेल. असं ह्या ठिकाणी काय आलेलं आहे? तर टेन्स आहे. म्हणजे टेन्समध्ये आता आपल्याला कसं बनवायचं? मी तुम्हाला बोललो आहे की नेहमी का असतो? तर
हा असा रेड का केलेला तर हा वर्ब आहे आणि हा कोण आहे नाऊन, त्याला कधी कधी सब्जेक्ट बोलतात, सब्जेक्ट. आणि काय खातो त्याला काय म्हणतात ऑब्जेक्ट. नंतर मराठीमध्ये नाऊन आणि वर्ब, नाऊन आणि वर्ब. पण इंग्लिशमध्ये मी बोलत तसं चालत नाही. इंग्लिशमध्ये कसं पाहिजे या ठिकाणी तर नाऊन आणि लगेच काय पाहिजे वर्ब पाहिजे, लगेच वर्ब असा. आता आपण बघूया हे वाक्य. त्याच्यामध्ये पहिला प्रेझेंट टेन्समध्ये पहिला बघूया सिंपल प्रेझेंट टेन्स. मी आंबा खातो, मीला मराठीमध्ये काय म्हणतात आय, तर मी लिहितो आय. आंब्याला आंबा म्हणजे काय मँगो आणि खातो म्हणजे काय इट. असं चालत नाही आय मँगो इट, मी तुम्हाला बोललो असं वाक्य होत नाही. इंग्लिशचं वाक्य कसं पाहिजे पहिलं नाऊन नंतर व्हर्ब नंतर मग बाकीचं तुमचं इतर वाक्य पुढे काय लिहायचं ते लिहा. पण पहिलं नाऊन आणि व्हर्ब लिहिल्यानंतरच इंग्लिशचं वाक्य झालं होतं. म्हणजे वाक्य काय चुकीचं आहे, आपण त्याला रिपीट करूया. वाक्य इंग्लिशमध्ये नाऊन नंतर लगेच वर्ब पाहिजे. म्हणजे इथे लिहायचं आय ईट अ मँगो. बाकी ए अँड द कसे कधी लागणार त्याचा सुद्धा आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. आय ईट अ मँगो म्हणजे बघा नाऊन वर्ब, मराठीमध्ये काय आलं नाऊन वर्ब, म्हणजे मराठीमध्ये नाम क्रियापद, नाम क्रियापद. म्हणजे असं वाक्य या ठिकाणी बनलेलं आहे आय ईट अ मँगो. हे वाक्य काय आहे बरोबर. तर ह्या वाक्यामध्ये समजा आपण मी घेतला असता, काय घेतला असता मीच्या जागी तू आंबा खातो, तर काय आला असता ही ईट अ मँगो. पण जर असं यामध्ये जरा मिस्टेक असे होते ही सी इट. नाऊनमध्ये जर आपल्याला नाऊनमध्ये जर कधी तर कधी नाऊनमध्ये ही सी इट आणि काही नेम असेल ते जर आलं नाम म्हणजे नावामध्ये ही सी इट आलं तर इथं तुम्हाला काय करायचं आहे यस लावायचं आहे. ही इट्स अ मँगो, ही सी इट आणि नाऊन असेल तर आपल्याला काय लावायचं यस. हा अनेक वचनीचा नाही. कधी आपल्याला खाल्लेला कधी अनेक वचन होतो का नाही, आंब्याचा होतो, आंब्याचा आंबे होतात. पण खाण्याचा खाण्या कधी होत नाही. तर हा ग्रामॅटिकली एक हे दिलेलं आहे इंग्लिशमध्ये की ही सी इट आणि नेम हे जर तीन शब्द असेल, नेम म्हणजे कुठलं पण नाव असेल, राम असेल, श्याम असेल, गीता असेल, तुम्हाला ह्याला काय लावायचं इट्स. म्हणजे या ठिकाणी सध्या हीचं वाक्य असेल तर यस, इथं दे असता तर असं आलं असतं दे दे इट अ मँगो. पण इथे सी असतं तरी आपण काय सी इट्स. इथे असतं राम असतं राम इट्स. म्हणजे हे लक्षात ठेवायचं आहे इथे ही सी इट हे आल्यानंतर इथं आपल्याला यस लावायचं आहे. हा सिंपल प्रेझेंट टेन्स मधला एक महत्त्वाचा नियम पडतो. याच्यामुळे आपली वाक्य बरीच चुकतात या ठिकाणी. म्हणजे यस लावायचं आहे फक्त ही सी इट आणि नाम. तर आता आपण बघणार आहे पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्समध्ये नाऊन म्हणजेच काय सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट. ही नावं भारी भारी वाटतात पण त्या नावामध्ये काय आहे नाही. पहिला बघूया मी म्हणजे कोण आहे आंबा आणि खाल्ला म्हणजे काय क्रियापद. इंग्लिशमध्ये नाऊन आणि वर्ब. आणि मी पहिलाच बोललेलं आहे की इंग्लिशमध्ये पहिला कोणाला पाहिजे नाऊन. मी जागी काय येणार आय आय. त्यानंतर इंग्लिशमध्ये पहिलं काय नाऊन, नाऊन के बाद क्या लिखना पड़ता है वर्ब. वर्ब क्या है खाल्ला म्हणजे काय ईट आय ईट. आणि बाकी आपलं तेच आहे अ मँगो. असं मी लिहिलं तर ह्या दोघांमध्ये काय फरक राहील आय ईट अ मँगो आय ईट अ मँगो. प्रेझेंट टेन्स कोणता प्रेझेंट टेन्स कुठला आणि प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्समध्ये फरक कळणार नाही. त्यामुळे इथं बघा काय लिहिलं आहे V2. काय लिहिलं आहे V2 म्हणजे ईट चालणार नाही. तर ईटचं काय दुसरं रूप चालणार आहे. ईटचं दुसरं रूप काय आहे तर मी लिहून देतो तुम्हाला. इथे येणार ईट ॲट आणि एक आहे इटन. ईट ॲट इटन म्हणजे ईट ॲट इटन. प्रत्येकाचे 3 रूप असतात. तुम्ही मला हे 3 रूप कुठून आली तर मराठीमध्ये पण आहे बघा. खातो आणि खाल्ला. खातो बोलल्यानंतर प्रेझेंट टेन्स होतो आणि खाल्ला बोलल्यानंतर काय होतो पास्ट टेन्स होतं. म्हणून या ठिकाणी इंग्लिशमध्ये पण तसंच आहे आय ईट. तर ईटचा अशी रूप आहे, प्रत्येकाची रूप आहेत राईट रोट रिटर्न लिहिणे. गोची पण जाण्याचे पण रूप आहेत गो वेंट गोल. जैसे ईट का अभी हमें इधर लिखा है नाउन पर V2 लिखना बोले तो इधर हमें ईट नहीं आएगा, इधर लिखना पड़ेगा ॲट. आय ॲट अ मँगो. तरच काय होणार खाल्ल्याचा या ठिकाणी अर्थ होणार. आता ईट लिहिला तर खातो चालू आहे प्रेझेंट टेन्स. ॲट बोलल्यानंतर या ठिकाणी काय झालेलं आहे पास्ट टेन्स झालेलं आहे. म्हणजे ह्यामध्ये बाकी तुम्ही ही ॲट अ मँगो सी ॲट अ मँगो ह्याला
ह्याच्यामध्ये यस वगैरे लावायची काही गरज पडत नाही. डायरेक्ट असेच वाक्य. फक्त तुम्हाला हे 3 रूपं पाठ असावे. ते 3 रूपं मी तुम्हाला या व्हिडिओनंतर देणार आहे. म्हणजे ह्या 2 टेन्सला आपला समय लागतो, एक सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स. बाकीचं तुम्हाला एवढं काही समय लागत नाही, ते आता समजेल का समय लागणार नाही. पुन्हा एकदा तिसरा बघूया आपण, सिम्पल फ्युचर टेन्स. नंतर इथे बघूया मी म्हणजे काय, आय. आणि नंतर काय असतं, नाऊन दिल्यानंतर लगेच काय येतो, व्हर्ब. बघा काय, तर इथे लिहिले नाऊन, नंतर इथे काय लिहिले, शाल विल. आय शाल, दोघांमधला एक येणार. आणि नंतर शाल का विल, तर प्रत्येक ठिकाणी बहुतेक ठिकाणी विल लागतो. प्रथम पुरुष एकवचन असेल तर फक्त या ठिकाणी शाल लागतो, फक्त आयला शाल लागतो. बाकी सर्वांना बहुतेक ठिकाणी विल लागतो. कधी कधी विलला काय लागतो, विल लागतो. नाहीतर मी पुढे प्रत्येक ठिकाणी बघा शाल काउडर्स टाकलेलं आहे आणि विलच लिहिलेलं आहे. म्हणजे आय शाल V1 म्हणजे इटचं पहिलं रूप यायचं, आय शाल इट. तुम्ही म्हणाल हे का नाही लिहित आहे, ई इथे आला, ॲट इथे आला, इट नाही. हाय रूप फ्युचर टेन्सचं नाही आहे, हे पास्ट पार्टिकल रूप आहे. याला म्हणतात धातू साधित रूप आहे. त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. तिसऱ्या कॉलममध्ये आपल्याला ह्याचा वापर करायला लागतो V3. याच्यासाठी आपल्याला क्रियापद भेटलेलं आहे आय शाल. शाल बोलल्यानंतर भविष्यकाळ, आय शाल V1. आणि नंतर आपण काय खातोय, मँगो. आय शाल इट मँगो. शाल बोलल्यानंतर खाणार, भविष्यकाळ होतो. म्हणून ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला शालवरून कळतो की भविष्यकाळ आहे. पुन्हा एकदा आपण पुढच्या टेन्समध्ये जाऊया. कुठला आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्याला प्रोग्रेसिव्ह टेन्स सुद्धा म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला चालू या ठिकाणी वर्तमान काळ म्हणतात. इथे बघा वाक्य आहे, मी आंबा खातो. पुन्हा तेच लिहायचं आहे. मी म्हणजे कोण आहे, आय. सगळ्या ठिकाणी मी लिहून टाकतो, सगळी वाक्य लिहून टाकतो. बघा आय, मी सगळ्या ठिकाणी नाऊन आहे म्हणून आपण काय केलं, आय लिहून घेतलेलं आहे. नंतर या ठिकाणी लिहायचं आहे एम. आय आला की नेहमी एम लिहायचं असतं. ही सी असेल तर काय लिहायचं, ई लिहायचं असतं. दे वी आला तर आर लिहायचं असतं. आय एम, नंतर काय लिहायचं आहे, V1 कुठला, व्हर्ब. आय एम ईट, आय एम ईट. इथं काय लिहिलं आहे बघा, ING. पुढे आय एम इटिंग, पुढे अ मँगो. चला हे वाक्य बनलं जसं मी सगळ्या ठिकाणी लिहून ठेवतो, अ मँगो, अ मँगो, मँगो. इथे पण अ मँगो. तुम्ही मला हे कसं स्टार्ट आणि एंड बघा सर्व ठिकाणी सेम आहे. तर टेन्स म्हणजे काय, तर टेन्स म्हणजे हेच काय वर्ब आपल्याला फक्त चेंज करायचे असतं, बाकी काय करायचं नाही. नुसता बघा ह्या ठिकाणी म्हणाल हे आता ॲमिजार आलेलं आहे वर्ब, तर तुम्ही हे म्हणत होता तर ह्याला काय म्हणतात, तर ह्याला म्हणतात सपोर्टिंग वर्ब म्हणतात. कधी कधी याला टू बी म्हणतात. काय म्हणतात, टू बीची रूपं बोलतात, ह्याला टू बीची रूपे म्हणतात. हा पण टू बीचं क्रियापद आहे. तर ह्याचा V1 म्हणजे हाय, टू बीचं पहिलं रूप, टू बीचं दुसरं रूप, टू बीचं तिसरं रूप असं आहे. तर ह्या ठिकाणी बघता ते मला आता आहे कुठून आला. आता इथे मराठीमध्ये जसं आहे आला तसं इंग्लिश पण सपोर्ट करायला आला. आपलं वाक्य खातोनी पण होत होता मगाशी प्रेझेंट टेन्स. आता खात आहे, आहे कशाला बोलायला पाहिजे होता, आहे बोलल्यामुळे इंग्लिशवाला पण इंग्लिशचा पण एक शब्द भेटलेला आहे. कुठला, एम इज आर. आय एम इटिंग अ मँगो. तसं मराठीमध्ये बदललं, इंग्लिशने पण स्वतःला चेंज करून टाकलं, एम इटिंग अ मँगो. आता बघूया हे झालेलं इटिंग अ मँगो सगळ्या ठिकाणी एवढं चेंज करायचं आहे. इथे काय ना, आय वॉज, V1 काय इट चालू आहे आपला, इटिंग अ मँगो. आय वॉज इटिंग अ मँगो. इथे काय येणार, आय विल बी इटिंग. बस, पहिला आणि शेवटचं काही चेंज होत नाही. टेन्स म्हटल्यानंतर एवढेच सरळ सोपे आहेत. नंतर पुढे इथं लिहूया. आता इथं काय लिहायचं बघा, आय हॅव हॅज. आय आल्यानंतर काय लिहायला लागतो, हॅव लिहायला लागतो. आणि नंतर आहे ही सी इट. ही सी इट आल्यानंतर आपल्याला काय लिहायचं, हॅज. ते तुम्हाला सगळं लिहून देईन. ही सी इट आल्यानंतर हॅज आणि बाकी सर्व नाऊनच्या पुढे हॅव लागतो. ही सी इट आणि नाम. इथे नाम म्हणजे काय, तर कोणाचं राम आलं असतं, राम, तर इथं राम हॅज. श्याम असतं तर श्याम हॅज.
नंतर मुलींमध्ये काय नाव आलं असतं, राधा आलं असतं, राधाचं नाव पण काय असतं, हॅज लिहिलं असतं. आता आय हॅव, बाकी पुढे V3 ईट ॲट इटन, इथं आपल्याला लिहायला लागणार आहे इटन. आय हॅव इटन अ मँगो. कारण बघा मराठीमध्ये सगळे प्रेझेंट टेन्स आहे, पण त्याचा किती शब्दामुळे फरक झालेला आहे. तर आय हॅव इटन अ मँगो इथे येणार आहे, इथे हॅड, इथे कुठलाही नाव असू दे तुम्हाला हॅडच लिहायचं आहे. V3 इटन. इथे काय बोलणार आहे बघा, विल हॅव इटन. झाला. या ठिकाणी परफेक्ट टेन्स बनलेला आहे. फक्त ह्या ठिकाणी सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स, बाकी सर्वांचा फॉर्मॅट सगळ्यांचा सेमच आहे. नंतर पुढे इथे बघूया, इथे काय करायचं आहे, आय आणि मँगो लिहिलेलं आहे, नाम त्या जागी आलेलं आहे. आता व्हर्बची जागा काय लिहिलेलं आहे, हॅव हॅज. आय हॅव, मी तुम्हाला बोललेलं आहे की ही सी इट आणि नाव आलं तरच फक्त हॅज लागणार, बाकी सर्व ठिकाणी हॅव. पुढे काय लिहायचं बघा, बीन, हॅव बीन, आणि पुढे काय लिहायचं आहे, इट आपला झालं आहे V1 इट, आणि काय लावायचं आहे ING. आय हॅव बीन इटिंग अ मँगो. इथे काय येणार, हॅड बीन इटिंग, हॅड बीन इटिंग अ मँगो. तिकडे काय येणार, लिहून ठेवलेलं आहे, विल हॅव बीन इटिंग अ मँगो. जागा पुरत नाही म्हणून तसं झालेलं आहे. झाले म्हणजे सगळे टेन्स बनलेले आहे, कुठल्या टेन्समध्ये नाही. नुसतं हे आपण म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये फरक एवढाच आहे की मराठीमध्ये नाऊन पहिला येतो आणि क्रियापद लास्टला येतो. बाकीमध्ये तुम्ही काही पण बोला, ह्या वाक्याला मी बदली करू शकतो. बघा, मी आंबा खातो, मी माझ्या मित्राबरोबर आंबा संध्याकाळी खातो आहे की नाही, असं हे बोललं. ते इथं मी तिथं राहिला, खातो लास्टला राहिला, बाकी तुम्ही मध्ये चेंज केलं, मी माझ्या मित्राबरोबर संध्याकाळी बागेमध्ये आंबा खातो. ते इंग्लिशवाला पण चेंज करेल, इंग्लिशला पण हेच पाहिजे. आय ईट अ मँगो विथ माय फ्रेंड ऑन इव्हिनिंग, आहे की नाही, इव्हिनिंग. झालं म्हणजे इंग्लिशला पण तेवढंच पडलं आहे. तसं मराठीमध्ये काय, स्टार्ट आणि इंडियामध्ये तुम्हाला काय खिचडी टाकायची ते टाका, तुमचं सर्व काय होणार. तसं इंग्लिश पण म्हणतो, स्टार्ट मला नाऊन आणि व्हर्ब द्या, बाकी तुम्हाला पुढे काय लिहायचं ते लिहा. आधी पण वाक्य घेतलं तरी तुम्हाला ते होणार. इंग्लिशमध्ये मी बोललो की नाऊन आणि व्हर्बला समायला लागतं. आधी मला हा कॉलम पाठ कसा करणार, तो कॉलम पाठ करायला काही नाही, एकदम सोपं आहे. तर आता आपण ह्या कॉलममध्ये काय पहिलं बघा, या ठिकाणी नाम तर तुम्हाला माहिती आहे, पहिलं नाम यायला पाहिजे आणि V1. त्या ऑब्जेक्टला पण विसरून जा तुम्ही, ऑब्जेक्ट जाऊन दे. काय करायचं, ऑब्जेक्ट तर तुम्ही पुढे काय पण लिहू शकता, ऑब्जेक्ट सगळे ऑब्जेक्ट काढून टाका. फक्त तुम्हाला काय पाठ करायचे बघा, ऑब्जेक्ट. इथे जागा नव्हती, लिहिलं नव्हतं. इथे फक्त जर आपण ह्या दोन कॉलमला बाजूला ठेवूया, इथे फक्त बघा नाम आणि काय पाहिजे, शाल किंवा विल, आणि काय क्रियापद इट. समजा मी बोललो, आता मी राईटचं घेतलं, राईट, तर मला काय, मी कसं उत्तर होणार, आय राईट, आय रोड. इथे काय येणार, आय शाल राईट. V1 आहे ना, आय शाल राईट. म्हणजे राईटची पहिली 3 रूपे द्यायला लागतील आपल्याला, राईट, रोड, रिटर्न. तर इथे येणार आय शाल राईट. बाकी पुढे तुम्हाला लिहायचं काय तर तुम्ही ठरवा. इथे ना म्हणजे इथं मी असं लिहिणार, मी पत्र लिहिणार, मग आय शाल राईट. पुढे लेटर, विथ माय फ्रेंड, ऑन इव्हिनिंग, ते सर्व तुम्ही लिहू शकता. इथे येणार आहे बघा, आपलं काय झालं आहे, राईट नाही करायचं ना. इथे येणार, आय ॲम रायटिंग अ लेटर, आय वॉज रायटिंग अ लेटर, आय विल बी रायटिंग अ लेटर. इथे आय हॅव रिटर्न, V3 बोलल्यानंतर रिटर्न, आय हॅव रिटर्न अ लेटर. इथे येणार, आय हॅड रिटर्न अ लेटर, आय विल हॅव रिटर्न अ लेटर. V3 बोलल्यानंतर रिटर्न. नंतर इथे आय हॅव बीन रायटिंग अ लेटर, आय हॅड बीन रायटिंग अ लेटर, आय विल हॅव बीन रायटिंग अ लेटर. तुम्ही म्हणाल, हे वाक्य आपण बोलतो का, मी आंबा खात आलेला आहे, हा तर बोलतो आपण हे वाक्य. मी परीक्षेत पहिला नंबर मिळवत आलेलो आहे, त्यावेळी आपण बोलतो. तर या ठिकाणी म्हणजे हे वाक्य बोलायला लागतं. इथे पण हे वाक्य बोलतो का, मी परीक्षेला पहिला नंबर मिळवत आलेलो होतो,
पण आता माझा नंबर येत नाही बोलतो आपण. हे इथं आपण काय बोलतो, ऑस्ट्रेलिया दरवेळी ट्रॉफी जिंकत आलेली आहे बोलतो आपण अशी वाक्य. आपल्याला कळत नकळत आपण सगळं बोलतो. हा जर कॉलम पाठ केला तर तुम्हाला मराठीमधली पण वाक्य हे बघितले मराठीमध्ये, तुम्हाला मराठीचा पण टेन्स या ठिकाणी पूर्ण पाठ होणार. खातं बोलल्यानंतर, खात आहे बोलल्यानंतर, खाल्ला आहे बोलल्यानंतर, खात आलेला आहे, तर त्यावर मराठी पण पाठ होईल. तुमचा जे भूतकाळी रूप आहे ती पण तुम्हाला मराठीमधली समजतील. आणि ह्या वाक्यामध्ये जरा सीन्स वगैरे टाकतो मी. 2 वर्षापासून पहिला नंबर मिळवत आलेला आहे, 2 वर्षापासून, म्हणून सिन्स लास्ट 2 इयर. तर असं लिहायला लागतं. पाठ करायचं असेल तर आपल्याला फक्त लिहायला लागतो. पहिला काय असतं इथं V1 V2, इथं शाल विल V1, इथे बाकी हे सगळं सोपं आहे. इथे काय ॲमेजार, आणि हा कॉलम आहे INGचा, हा कॉलम आहे INGचा, आणि हा पण कॉलम ING. हा कोणाचा आहे, वित्रीचा कॉलम. हा ING, हा वित्री आणि ING. मग इथे फक्त नाऊन नंतर काय बोलायचं, ॲमेजार VIING. इथे बोलायचं आहे वॉज वेअर VIING. इथे बोलणार काय, विल बी VIING. इथे काय बोलणार आहे, तर इथे हॅव हॅज. इथे हॅव हॅज आला की इथे काय ना हॅड, इथे विल हॅव असं. इथे बघा हॅव हॅज बीन. तुम्हाला उभं पाठ करायचं असेल तर इथे वर्ब नाही, डायरेक्ट V1 आहे. इथे ॲमेजार पहिला कॉलम, पहिला रूप, नंतर ॲमेजार. तिसऱ्या कॉलममध्ये काय भेटतो, परफेक्टमध्ये हॅव हॅज, आणि चौथ्या कॉलममध्ये काय तर हॅव बीन हॅज बीन. इकडे पण तसं आहे, V2 नंतर आहे वॉज वेअर, नंतर हॅड, आणि चौथ्या कॉलममध्ये काय तो हॅड बीन. हे पण सोपं आहे. शाल विल, शाल बी विल बी, शाल हॅव विल हॅव, शाल हॅव बीन विल हॅव बीन. म्हणजे पाठ करायला एकदम सोपं आहे. जर आपण बघूया जरा ह्या ठिकाणी, म्हणजे तुम्ही कुठलंही वाक्य तुम्हाला बनवायचं असेल तर या फॉर्मॅटमध्ये बनवा. मग ते जाणं असेल तर तुम्ही आय गो टू व्हिलेज, आय वेन टू व्हिलेज, आय शाल गो टू व्हिलेज. बरोबर आहे. इथे येणार कारण इथे V1 आहे आणि V2 म्हटलं की गो व्हेंट गोन. इथे येणार आय ॲम गोईंग, आय वॉज गोईंग, आय विल बी गोईंग. इथे येणार आहे आय हॅव, काय येणार आहे, गो व्हेंट गॉन, आय हॅव गॉन, आय हॅड गॉन, आय विल हॅव गॉन. इथे येणार आहे आय हॅव बीन गोईंग. पुढे काय तुम्हाला व्हिलेज लिहा कुठे जायचं आहे. इथे येणार आहे आय हॅड बीन गोईंग. इथे येणार आहे आय विल हॅव बी गोईंग. असं या ठिकाणी वाक्य. तर अशा प्रकारे हा टेन्सची वाक्य संपलेली आहे. कुठलं पण वाक्य तुम्ही यामध्ये टाका, तुम्हाला या ठिकाणी वाक्य भेटणार. फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, एकतर उभं तरी पाठ करा. पहिला असतो सिम्पल, नंतर असतो कंटिन्युअस, त्याला प्रोग्रेसिव्ह बोलतात, नंतर असतो परफेक्ट, आणि चौथा असतो परफेक्ट कंटिन्युअस. सगळ्यांमध्ये तेच आहे. मी पुन्हा एकदा बोलतो की पहिल्यामध्ये V1 आहे, दुसऱ्यामध्ये प्रेझेंट टेन्समधलं बोलतोय, प्रेझेंट टेन्समध्ये पहिला V1 आहे, नंतर ॲमेजारचा कॉलम भेटतो, त्याला ING पण लागतो, नंतर असतो हॅव हॅज, त्याला वित्रीचं रूप लागतो, नंतर आहे कुठला, नंतर आहे हॅव बीन हॅज बीन आहे, आणि त्याला विथ INGचं रूप लागतो. तसंच आता सिम्पल पास्ट टेन्समध्ये बघूया. सिम्पलमध्ये काय लागतो, V2चं रूप भेटतो, आणि ते सांभाळायला पण लागतात. नंतर आपल्याला बघायला भेटणार आहे या ठिकाणी की वॉज वेअर आणि ING वाला आहे. नंतर आहे हॅड विथ थ्रीवाला, तिसरा कॉलम परफेक्टमध्ये हॅड विथ थ्री. चौथा कॉलम हॅड बीन आणि INGचा. याच्यामध्ये पण सोपं आहे. पहिला सिम्पल शाल विल, कंटिन्युअसमध्ये काय शाल बी विल बी आणि INGचं रूप लागणार आहे. तिसऱ्यामध्ये काय आहे तर शाल हॅव विल हॅव आणि विथ थ्रीचं रूप लागणार आहे. चौथ्यामध्ये शाल हॅव बीन विल हॅव बीन, शक्यतो शाल हॅव बीन लागतच नाही, त्यामुळे विल हॅव बीन आणि नंतर काय लागणार आहे INGचं रूप. अशा प्रकारे ही वाक्य झालेली आहे. आपण ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच वाक्यांना इंटरोगेटिव्ह कसं करायचं, असर्टिव्ह वाक्य कशी लिहायची, आणि या ठिकाणी निगेटिव्ह वाक्य कशी बनवायची. कारण हे वाक्य तर सगळी पॉझिटिव्ह वाक्य झालेली आहेत. ह्याच्यामध्ये नाही पण लिहिता यायला पाहिजे आपल्याला. नंतर आपल्याला प्रश्न पण बनवता यायला पाहिजे. तू आंबा खाल्लास का, असं पण बोलता यायला पाहिजे आपल्याला. तू आंबा खात नाही का, हे पण बोलता यायला पाहिजे. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये करू. पुढच्या लेक्चरमध्ये आपण हे बघू. तोपर्यंत तुम्ही याचा अभ्यास करा आणि टेन्सला भिवू नका. कुठल्याही वाक्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला वाक्य बनवता येणार. चला, इथे आपल्याला वर्बचे 3 रूप बघायचे आहे. म्हणजे V1, V2, V3. त्यांना प्रेझेंट टेन्स, V1ला प्रेझेंट टेन्समध्ये येतात, V2 पास्ट टेन्समध्ये शक्यता असतात, आणि V3 हे पास्ट पार्टिसिपल रूप असतात. बघूया V1, V2, V3. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये डू डज, तर सिम्पल पास्ट टेन्समध्ये डेड येतो, आणि PP म्हणजे पास्ट पार्टिसिपलमध्ये डन. बघूया आता पुढचा शब्द दिसते. लुक लुक लुक. एडीचा उच्चार आपण बोलत नाही, आपण मानतो. अशी बरीच रूपं आहेत ज्यांना एडी लागतात. म्हणजे फिनिश आहे, त्याला पण एडी लागतो. हेल्प आहे, त्याला पण एडी लागतं. पुढचा रूप बघूया. देणे, गिव गेव गिवन. बनणे,
बिकम, बिकेम, बिकम. आणि ह्याच रूपाचा बघा बी काढला तर कम, केम, कम, म्हणजे कमची रूपं येतात, येण्याची रूपं येणे. मारणे, बीट, बीट, बीटल. पहा, सी, सॉ, सीन. धावणे, रन, रॅन, रन. उडणे, फ्लाय, फ्ल्यू, फ्लाउन. जा, गो, वेंट, गॉन. ठेवा, कीप, केप्ट, केप. पेज नंबर 2. सोडणे, लिव्ह, लेफ्ट, लेफ्ट. आणणे, ब्रिंग, ब्रॉड, ब्रॉड. जिंकणे, विन, ओन, ओन. गमावणे, लूज, लॉस्ट, लॉस्ट. सांगा, टेल, टोल्ड, टोल्ड. झोप, स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट. विक्री, सेल, सोल्ड, सोल्ड. चोरी, स्टील, स्टोल, स्टोलन. फेकणे, थ्रो, थ्रू, थ्राऊन. पैसे द्या, पे, पेड, पेड. बनवणे, मेक, मेड, मेड. माहीत आहे, नो, न्यू, नाऊन. कापणे, कट, कट, कट. खाणे, ईट, ॲट, इटन. पिणे, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक. खणणे, डिग, डग, डग. वाटते, फील, फेल्ड, फेल्ड. पाठवा, सेंड, सेंट, सेंड. लिहा, राईट, रोट, रिटन. तर अशा प्रकारे आपण काही मोजकीच रूपे ह्या ठिकाणी बघितले जी सर्वसामान्य वापरायला येतात. तर बाकीचे अजून तुम्हाला रूपे पाहिजे असेल तर त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ असेल, तो तुम्ही पहा. आता ह्या ठिकाणी हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणतेही वाक्य आपल्या बॉक्समध्ये टाकून तुम्ही मराठी बनवत राहा आणि इंग्लिश शिकत राहा. भेटूया अशा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.